श्री स्वामी समर्थ. 2026 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आपल्या भारतीय सणांमध्ये जो पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो आणि भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा व प्रमुख सण मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2027ची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांत कशावरून आली आहे, संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ व महापुण्यकाळ, कोणत्या वस्तूंचे दान करावे, कोणती वर्ज्य कामे आहेत, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 2027 या वर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2027 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण बहुतेक वेळा 14 जानेवारीलाच येतो. 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणे अत्यंत क्वचित घडते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसानंतर दिवस हळूहळू मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते. सूर्यसंक्रमण व तिथी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2027 रोजी दुपारी 3:13 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. पुण्यकाळ व महापुण्यकाळ. पुण्यकाळ दुपारी 3 ते 33 ते सायंकाळी 6 ते 18 पर्यंत. महापुण्यकाळ दुपारी 3 ते 33 ते सायंकाळी 5 ते 4 पर्यंत. संक्रांतीचे वाहन व स्वरूप. वाहन वाघ, उपवाहन घोडा, वस्त्र पिवळे, हातात गदा, कपाळावर केशरी टिळा, पदार्थ खीर, स्थिती बसलेली, गमन पूर्वेकडून पश्चिमेकडे. संक्रांतीचे फल. संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू महाग होतील. संक्रांत ज्या दिशेने येते त्या भागातील लोकांना सुख व समाधान प्राप्त होते. दान. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, वस्त्र, सोने, भूमी, गाय, घोडा इत्यादी. संक्रांतीच्या काळात खालील कामे टाळावीत. दात घासणे, कठोर किंवा कटू बोलणे, वृक्ष व गवत तोडणे, हत्यारांना, सूर्याकोयत्यांना धार देणे, कामविषयक सेवन. मकर संक्रांतीचा सण 3 दिवसांचा असतो. 13 जानेवारी भोगी, 14 जानेवारी मकर संक्रांत, 15 जानेवारी किंक्रांत करी दिन. या 3ही दिवसांचे वेगळे महत्त्व आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटप संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.